शुक्रवारचा दिवस, बीजाक्षर यमचं आपण आज उच्चारण करणार आहोत. वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत. आपल्या शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत, ज्यांचे नियंत्रण पवनपुत्र हनुमानजी यांच्याकडे आहे. अनाहत चक्रावर आपण हात ठेवलेले आहेत. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपण जो श्वास घेतो त्या श्वासाचे आपल्या छातीपर्यंत जो वायूचा प्रकार असतो तो आहे आपला प्राणवायू. त्याचा उपप्राण आहे नाग, ज्याद्वारे आपल्या हृदयाचे, तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे, दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. या दोन्ही वायूंचे खूप आभार मानायचे बीजाक्षर यमद्वारे. यम 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 सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेले श्री हनुमानजी यांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा. शरीरातला महत्त्वाचा स्नायू आपले हृदय याला बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार. त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. हातातनं वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि श्वास सोडत यमचं उच्चारण करा. यम आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. याच्या पुढे नेहमी आनंदी राहायचंय, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. प्रत्येक क्षणाला आपल्या सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे. आता सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला फुफ्फुसांवर ठेवा. सक्षम वायू तत्वाद्वारे आपली दोन्ही फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे. यम इथे कार्यरत असलेला प्राणवायू, त्याचा उपप्राण नाग यांचे खूप आभार मानायचे. त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे.
ज्याद्वारे आपली फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवा. हिरव्या प्रकाशामध्ये मणिपूर चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या अनाहत चक्राचा रंग हिरवा आहे. वायू तत्वरूपी जी ऊर्जा तिथे वाहत आहे तिचा रंग हिरवा आहे. हाच हिरवा प्रकाश आता मणिपूर चक्रावर पोहोचलेला आहे. अग्नी तत्वाचे स्थान असलेले हे चक्र अग्नी तत्व, सूर्य तत्व ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होत आहे त्या सूर्य देवतेचे खूप आभार मानायचे. अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यावर आधारित असलेले वायू तत्व आणि इथे कार्यरत असलेला वायूचा प्रकार समान वायू, त्याचा उपप्राण क्रिकल जे पचनाचे काम अगदी व्यवस्थित करत आहे. खूप आभार मानायचे या दोन्ही वायूंचे ज्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला इथल्या सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे. यम द्वारे यम 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 वायू तत्वरूपी हिरव्या रंगातली ऊर्जा इथे कार्यरत आहे. तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्व, चंद्रतत्व, इडा नाडी, डाव्या बाजूची नाकपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. जलतत्व आपल्या पवित्र भूमीत असलेल्या सगळ्या पवित्र नद्या, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम इथल्या प्रत्येक अवयवाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. इथे कार्यरत असलेला अपान वायू, त्याचा उपप्राण कुर्म, दोन्ही वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे. ज्याद्वारे विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. प्रत्येक क्षणाला वायू तत्वरूपी पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार मानायचे. यम द्वारे यम यम यम
आज्ञाचक्रामधून आपल्या नाभीच्या स्थानी बघण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले आपली नाभी. बघा, आपल्या नाभीच्या मागच्या बाजूला आहे ऊर्जेचा मोठा स्रोत. पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी. त्या सुषुम्ना नाडीच्या पुढच्या बाजूला आणि नाभीच्या मागच्या बाजूला एक मोठे ऊर्जा केंद्र. त्या ऊर्जा केंद्राचे खूप आभार मानायचे. एक असे ऊर्जा केंद्र जिथनं 72,000 नाड्या कार्यरत आहेत. त्या 72,000 नाड्यांचे खूप आभार मानायचे. सुषुम्ना नाडीवर आहेत आपली 7ही सक्षम चक्र. त्यांचे खूप आभार मानायचे. या 72,000 नाड्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग श्वास सोडत यमचं उच्चारण करा. कल्पना करायची हिरव्या रंगामधली ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे. त्याद्वारे आपल्या विसर्जन क्रियेला चालना मिळत आहे. खूप आभार मानायचे इथे कार्यरत असलेल्या अपान वायू आणि कूर्म वायूचे प्रत्येक क्षणाला यमद्वारे. यम 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 आज शुक्रवार वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत यम बीजाक्षरद्वारे. मारुतीरायांचे आधिपत्य ह्या चक्रावर आहे. शरीरामध्ये असलेले विविध प्रकारचे वायू त्याच्यावर आधिपत्य आहे वायू तत्वाचे. वायू तत्वरूपी श्री हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार आपण मानत आहोत. स्वाधिष्ठान चक्रावर यम बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा. हिरव्या रंगामधली ऊर्जा तिथे भरभरून वाहत आहे. आता सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकाजवळ आपण हात ठेवलेले आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र. आज्ञाचक्रामधनं पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. कल्पना करायची हिरव्या रंगामधली ऊर्जा मूलाधार चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे. त्याद्वारे कमरेखालचा प्रत्येक अवयव त्यांना ऊर्जा मिळत आहे. प्रत्येक अवयवामधील आपण वायू तत्वाला सक्षम करत आहोत. पूर्ण शरीरभर कार्यरत असलेला वायू तो आहे व्यान वायू आणि त्याचा उपप्राण आहे धनंजय. या दोन्ही वायूंचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे. कल्पना करायची आहे साक्षात
आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, ज्यांचे आधिपत्य करत आहेत श्री हनुमानजी, जणू काही त्यांचे आशीर्वाद आज आपल्याला भरभरून मिळत आहेत. बीजाक्षर यम द्वारे खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा. श्वास सोडताना यमचं उच्चारण करा. यम. 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 वायू तत्वरूपी शक्तीची देवता महाबली हनुमानजी यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. संकटमोचन मारुती जे चिरंजीवी आहेत, प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. वायू तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. वायू तत्वाचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. कंठाच्या मध्यस्थानी विद्येची देवता महासरस्वती देवी यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. आकाश तत्वरूपी असलेली ही देवता, बुद्धीची देवता, ज्यांच्याद्वारे आपला विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. आकाश तत्वरूपी भरभरून ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. महासरस्वती देवींना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ज्या ठिकाणी महासरस्वती देवींचे आशीर्वाद असतात, त्या ठिकाणी आपोआपच महालक्ष्मी पण येतात. त्याचबरोबर महाकाली देवींचे पण भरभरून आशीर्वाद मिळतात. सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आत्ता ह्या क्षणाला आपल्याला सगळ्या देवतांचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे. शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे, तिथे सामावले आहे आकाश तत्व. या आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे. विशुद्ध चक्रापासून वरच्या चक्रांमध्ये जो वायू काम करतो, तो आहे उदान वायू. त्याचा उपप्राण आहे देवदत्त. त्याचे खूप आभार मानायचे. हे दोन्ही वायू अगदी व्यवस्थित काम करत आहेत.
त्याद्वारे आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत ते विशुद्ध चक्रामधनं आतमध्ये जाऊन शुद्ध होत आहे. त्याबरोबर आपल्या विचारांमध्ये शुद्धता, आपल्या वागण्यामध्ये शुद्धता, आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता, साक्षात देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. कल्पना करा, बुद्धीची देवता, त्यांचा वरद हस्त आपल्या डोक्यावर आहे. आपल्याद्वारे प्रत्येकाचे कल्याण होऊ दे, हा विचार आपला जास्तीत जास्त दृढ होत आहे. प्रत्येक क्षणाला वायू तत्वरूपी श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे. आपल्या शरीरभर सूक्ष्म स्वरूपामध्ये श्री हनुमानजी यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. त्याद्वारे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे. देवी सरस्वतींचे, श्री महालक्ष्मींचे, महाकाली देवींचे प्रत्येक क्षणाला जिथे सतत दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार असतो, त्याद्वारे या ब्रह्मांडात असलेल्या विविध दैवी शक्ती, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत. या सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार मानायचे. साक्षात श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. ऐश्वर्याची देवता, आपल्या विचारांमध्ये ऐश्वर्य, देवी अन्नपूर्णा, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपण जो काही आहार ग्रहण करत आहोत तो अतिशय विचारपूर्वक ग्रहण करत आहोत, ज्याद्वारे सगळ्या सात्विक लहरी भरभरून आपल्या शरीरामधनं वाहत आहे. त्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे. देवी महाकाली यांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे. त्याद्वारे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. आपल्यामध्ये असलेले विविध दुर्गुण, त्यांचा नाश झालेला आहे. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल, प्रत्येक जलतत्वरूपी नद्यांना डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. त्यांची खूप मनापासून आपण माफी मागायची आहे. बघा, आपण कारणीभूत आहोत त्यांना दूषित करण्यामागे. शक्ती स्वरूपा असलेल्या पवित्र गंगा नदी, पवित्र नर्मदा नदी, इतर सगळ्या नद्या ज्यांच्या जवळ आहे, पृथ्वी तत्वरूपात सगळी धार्मिक स्थळं,
ऊर्जेचे मोठे स्रोत असलेले ही सगळी धार्मिक स्थळं, त्यांना डोकं टेकवून नमस्कार. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या शक्ती, या धार्मिक स्थळांना जेव्हा आपण भेटी देतो तेव्हा भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. यम द्वारे. यम. 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 देवी सरस्वतींच्या आशीर्वादाने आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत. खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला. सावकाश आज्ञाचक्रावर दोन्ही हात ठेवा. दोन्ही डोळ्यांवर आपण हात ठेवलेले आहेत. इथे कार्यरत असलेला उदान वायू, उपप्राण, देवदत्त यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र, त्याचबरोबर आपले सगळे रेखीचे गुरु यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे, ज्यांच्यामुळे आपल्याला हे ज्ञान मिळालेले आहे. आपले आध्यात्मिक गुरु साक्षात दत्तगुरु माऊली, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे, त्यामुळे आपण ह्या मार्गात आलेलो आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. यम द्वारे. यम. यम. गुरुच्या स्थानी आज हनुमानजींना बघा. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या चांगल्या शक्तींचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत. या वैश्विक शक्तीद्वारे इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास. प्रत्येक क्षणाला आपल्या सहस्त्रहार चक्राचे खूप आभार मानायचे. यम द्वारे. यम. 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 आपले दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे. श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे. वायू तत्वाचे खूप आभार मानायचे. वायू तत्वाचे साक्षात श्री